नमस्कार, द स्मिताज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज तुम्हाला मी बटाट्याच्या पराठ्याची रेसिपी दाखवणार आहे। इथे 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत, धण्याजिऱ्याची पूड घेतलेली आहे, नंतर मीठ घेतलेलं आहे, आल्या लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि तिखट घेतलेलं आहे। हे सगळं मिक्स करायचं। इथे तुम्ही कोथिंबीर सुद्धा घ्या, चव चांगली लागते कोथिंबीरीने। त्यानंतर कांदाही टाकू शकता, पण कांदा टाकला की लगेचच खावं लागतं। इथे कणकेचा गोळा घ्यायचा, त्यामध्ये असं पुरण भरतो तसं बटाट्याचं सारण भरायचं सगळं हे, आणि व्यवस्थित मोदकासारखं करून असं हाताने हलक्या हाताने दाबून घ्यायचं गोलाकार। पीठ लावायचं आणि लाटून घ्यायचं। हळूहळू लाटायचं। ते थोडं का होईना फाटतंच, कारण आहे ना सगळीकडे बटाटा मिक्स झालेला असतो, त्यामुळे ते फाटतं। स्प्रेड झालाय बटाटा। हे असं तवा गरम करून टाकायचं आणि साईडनं तेल टाकून घ्यायचं। चांगलं तांबूस रंगावर भाजून घ्यायचं, कमी गॅसवरच। वास इतका सुंदर सुटला होता धण्याजिऱ्याच्या पावडरमुळं। तेल, इथे तेल, तूप किंवा तुम्ही बटर सुद्धा घेऊ शकता, आणि सगळीकडनं असं लावून घ्यायचं कमी गॅसवरच। दुसरा प्रकारे मी सारण कसं भरलंय बटाट्याचं ते दाखवतेय। हे असं लाटून घेऊन सुद्धा असं व्यवस्थित दाबून घ्यायचं सगळीकडनं हाताने, हलक्या हाताने। तसंही केलं तरी चालेल, किंवा मगाशी आपण ज्या पद्धतीने केलं होतं तसंही केलं तरी चालेल। तुम्हाला कुठली पद्धत सोपी वाटते तशी तुम्ही करू शकता। हे असं दाबून घ्यायचं हाताने सगळीकडनं। इथे पीठ लावून घ्यायचं, हाताने थोडंसं दाबायचं, स्प्रेड करायचं आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं। हा बटाटा भरपूर भरला होता। तुम्ही जाडसर सुद्धा करू शकता किंवा पातळ पण करू शकता पराठा, तुम्हाला कसा आवडेल तसा करू शकता। इथे बटाटा भरपूर असल्यामुळे काही पराठा फुगत नाही। तवा गरम झाला की त्यावर मग असं भाजून घ्यायचं, कमी गॅसवरच भाजायचं। साईडनं तेल टाकायचं। असं तेल टाकल्यामुळं पटकन तो निघतो, तव्याला चिटकत नाही अजिबात पराठा, आणि खमंग खरपूस असा वास सुटतो त्याचा। हे झालेला आहे आपला बटाट्याचा पराठा बघा। असं सगळीकडनं तेल लावून घ्यायचं। इथे तूपही तुम्ही लावू शकता, फार छान लागतं तुपाने पण। हे तुम्ही लोणचं, सॉस किंवा चहा किंवा दही असं कुठल्याही प्रकारे खाऊ शकता। त्यानंतर आपण जे बटाट्याच्या सारण केलं होतं तेच सारण आपण या पराठ्याबरोबर सुद्धा खाऊ शकतो। खूप चवीला चांगलं लागतं ते सारण, एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। हे अगदी छान खरपूस असं लालसर भाजलेलं आहे सगळीकडनं। थोडंसं दाबून घ्यायचा कडा, म्हणजे चांगलं भाजलं जातं। हा तयार आहे आपला गरमागरम टेस्टी बटाट्याचा पराठा। या आणि अशा सोप्या व टेस्टी रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा विसरू नका। धन्यवाद।